नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 1022वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, हमें जो पसंद नहीं ऐसी बात कोई क्यों कर रहा है ये समझना चाहिए. दूसरे के मन की स्थिति समझने पर हमें क्रोध नहीं आएगा. फिर चाहे वो कुछ भी करे हमारी खुशी कम नहीं होगी. दुसरी रचना जी आहे ती आता आपण विचार करू ब्रह्मसूत्रांमधील 6वा भाग आणि 3ऱ्या सूत्रावर. ते सूत्र आहे शास्त्र योनित्वात. सबंध ब्रह्मांडाची निर्मिती ब्रह्मापासूनच झाली आणि शास्त्रांची निर्मिती देखील ब्रह्मापासूनच झाली. अगदी सगळ्याचीच निर्मिती त्याच्यापासून झाली. ऋग्वेद, इतर वेद आणि सर्वच ज्ञान त्याच्यापासून निर्माण झालं. ज्ञानाच्या प्रकाशामध्येच सगळं काही कळलं, सगळं काही स्पष्ट होतं. आणि हे तर नक्कीच आहे की ज्यापासून सर्व शास्त्र निर्माण झाली ते त्या शास्त्रांहूनही अधिक ज्ञानी आहे. शास्त्रांमध्ये समाज कसा असतो, तर्क, चर्चा, कल्प, शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योती असे अनेक विषय येतात आणि हे सगळे एका ब्रह्मापासूनच येतात. वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या क्षमता आणि दृष्टिकोनांच्यामुळे एकाच गोष्टीपासून वेगवेगळ्या गोष्टी समजतात, कळतात. वेद म्हणजे ज्ञान. ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद असे 4 भाग सोयीसाठी केलेले आहेत. पण वेद म्हणजे एकूण सगळंच ज्ञान. जर सगळं काही ब्रह्मच असतं तर ब्रह्माचं ज्ञानही ब्रह्मापासूनच मिळणं शक्य असतं, नाही का? जैमिनी ऋषींच्या मते वेद हे असे ग्रंथ आहेत ज्यांनी माणसाने काय करावं ते समजतं. म्हणजेच कर्म काय करावं हे वेदांच्या मधून कळलं पाहिजे. आणि जर उपनिषदे हे सांगतच नसतील तर उपनिषदांचा अभ्यास करण्यातच काही अर्थ नाही. किंवा त्यामधून ब्रह्माबद्दल काही माहिती तरी मिळाली पाहिजे. जर त्यातून जे मिळतं ते आपण नाकारूही शकत नसलो आणि निर्विवादपणे स्वीकारूही शकत नसलो तर मग त्याचाही उपयोग काय? पण तरीही काही माहिती मिळते म्हणून ते वेद आणि ती माहिती अगदीच टाकाऊ नक्कीच नाही. कधीकधी त्यांच्या वाचनामुळे इतर ठिकाणी दिलेले काही मुद्दे स्पष्ट होऊ शकतात.